श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, आपल्या कृपा त्या स्वामीरायाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीची पूजा कशी करावी आणि रुद्राभिषेक कसा करावा याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. 8 मार्च 2024ला महाशिवरात्री आहे. भगवान शंकरांच्या उपासनेचा हा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. महाशिवरात्रीचा उपवास जे जे भक्त करतात त्यांना पूर्ण वर्षभर सोमवार केल्याचे फळ मिळते. प्रत्येक महिन्यात शिवरात्र येत असते, परंतु माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील शिवरात्रीला महाशिवरात्री म्हणतात. सगळे भगवान शंकरांचे भक्त ही शिवरात्री आनंदाने साजरी करतात. या शिवरात्रीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकरांची कुठली सेवा करायची, कुठली उपासना करायची आणि रुद्राभिषेक कसा करायचा, कुठल्या स्तोत्राचे मंत्राचे पठण करायचे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. सर्वात आधी भगवान शंकर हे सांब सदाशिव आहेत. भक्तांच्या एका हाकेला ते नक्की धावून येतात. कैलास राना शिवचंद्र मोळी, फणींद्र माता मुकुटी जळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मजकोन तारी, असे वर्णन केलेले आपले भगवान शंकर आहेत. या महादेवांची या दिवशी सेवा करताना सकाळी नदी किंवा गंगेत स्नान करून शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला अभिषेक करून भक्तिपूर्वक पूजन करून इच्छेप्रमाणे 1,00,000, 1,000 किंवा 108 बेलपत्रे वाहतात. दिवसभर उपोषण करून ती रात्री शिवभजनात जागरण करून घालवतात. भक्ताच्या एका हाकेला ते धावून येतात. या भगवान शंकरांची आवडती सेवा म्हणजे रुद्राभिषेक. या दिवशी शिवलिंगावर आपल्याला दूध आणि पाण्याचा अभिषेक घालून रुद्राध्याय पठण करायचा असतो. भगवान शंकरांची सेवा ही 4 प्रहरामध्ये केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त जागरण करायचे असते. आता मी ज्या तुम्हाला सेवा सांगणार आहे त्या सगळ्या तुम्हाला करणे जमले तर उत्तमच, परंतु नाही जरी जमले तरी तुम्हाला ज्या जमतील त्या सेवा तुम्ही नक्की आवर्जून करा. या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत. कुठलीच सेवा मोजून मापून करायची नाही, जेणेकरून आपल्याला त्याची पूर्ण फलप्राप्ती होईल आणि भगवान महादेव आपल्याला प्रसन्न करून घेतील. भगवान शंकर हे भोळे भाबडे आहेत. त्यांना जरी आपण छोटीशी सेवा केली तरी ती त्यांच्या चरणी नक्कीच पोहोचते. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे जास्तीत जास्त सेवा करून भगवान शंकरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. अशा या विशेष दिवशी आपण जेव्हा सेवा करतो त्यावेळी त्याचे दुप्पट पटीने फळ आपल्याला मिळत असते. भगवान शंकराची उच्च कोटीची आणि पहिली आणि महत्त्वाची सेवा म्हणजे रुद्राध्याय. आणि रुद्राध्याय पठण करून आपल्याला आपल्या घरातील शिवपिंडीवर किंवा मंदिरात जाऊन, तुम्हाला शक्य असेल तर मंदिरात जाऊन देखील, किंवा जाणे तुम्हाला मंदिरात शक्य नसेल तर आपल्या घरातील शिवपिंडीवर तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे. कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी आपण प्रथम स्वामी स्तवन आणि स्वामी समर्थ मंत्राची एक माळ घेत असतो. त्याप्रमाणे आपल्याला शिवलिंगावर अभिषेक करताना प्रथम दूध आणि पाण्याने अभिषेक करून त्यावर श्री स्वामी समर्थ मंत्र आणि श्री स्वामी स्तवन हे 1 वेळा घ्यायचे आहे. आता पुढे श्री गणपती अथर्व शीर्ष हे देखील 1 वेळा घ्यायचे आहे. रुद्राध्याय हा संस्कृत किंवा मराठी तुम्हाला जो जमेल तो तुम्हाला घ्यायचा आहे. संस्कृतमध्ये जमत असेल तर संस्कृतमध्ये घ्या किंवा मराठीमध्ये घेतला तरी तेवढेच पुण्य आपल्याला त्याचे मिळत असते. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् हा गायत्री मंत्र आपल्याला 1 माळ घ्यायचा आहे.
ओम तत्सवितुर्वरेण्यं त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं भर्गो देवस्य धीमहि उर्वारुकमिव बंधना धियो यो नः प्रचोदयात् मृत्यू मोक्षे यमामृतात। हा अमृत संजीवनी मंत्र आपल्याला 11 वेळा घ्यायचा आहे। तसेच अस्य श्री संजीवनी मंत्रस्य प्रजापती ऋषी प्रकृती छंद आयुष्यदयो देवता आयुष्याभिवृद्धये जपे विनियोग। ओम आयुर्यज्ञेन कल्पता कुस्वाहा ओम प्राणयज्ञेन कल्पता कुस्वाहा ओम अपानयज्ञेन कल्पता कुस्वाहा ओम व्यानयज्ञेन कल्पता कुस्वाहा ओम उदानयज्ञेन कल्पता कुस्वाहा ओम समानयज्ञेन कल्पता कुस्वाहा ओम चक्षुर्यज्ञेन कल्पता कुस्वाहा ओम श्रोत्रयज्ञेन कल्पता कुस्वाहा ओम वागयज्ञेन कल्पता कुस्वाहा ओम मनोयज्ञेन कल्पता कुस्वाहा ओम आत्मायज्ञेन कल्पता कुस्वाहा ओम ब्रह्मयज्ञेन कल्पता कुस्वाहा ओम ज्योतिर्यज्ञेन कल्पता कुस्वाहा ओम स्वययज्ञेन कल्पता कुस्वाहा ओम पृष्ठम यज्ञेन कल्पता कुस्वाहा ओम यज्ञेन कल्पता कुस्वाहा। हा संजीवनी मंत्र आपल्याला 11 वेळा घ्यायचा आहे। ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्यू मोक्षे यमामृतात। हा महामृत्युंजय मंत्र आपल्याला 11 वेळा घ्यायचा आहे। श्री कालभैरव अष्टक स्तोत्र हे 1 वेळा घ्यायचं आहे। शिव कवच स्तोत्र हे देखील 1 वेळा घ्यायचं आहे। शिव महिमा स्तोत्र हे संस्कृत किंवा मराठी जे जमेल ते 1 वेळा घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र हे 1 वेळा घ्यायचे आहे। श्री रामरक्षा स्तोत्र हे देखील 1 वेळा घ्यायचे आहे। श्री सूक्त हे 1 वेळा घ्यायचे आहे। शिव अष्टोत्तर नामावली ही देखील 1 वेळा घ्यायची आहे। पण शिव अष्टोत्तर नामावली घेताना आपल्याला शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करायचे आहे। बेलपत्र अर्पण करताना ते पालथे असावे। त्याचप्रमाणे शेवटी शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र आपल्याला 11 वेळा घ्यायचा आहे। या पद्धतीने आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे। आता भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर आपल्याला वाहण्यासाठी कोणती फुले पाहिजे आहेत तर बेल, केवडा, कुंद, पांढरी कणेर, कोरांटी ही फुले तुम्हाला भेटली तर उत्तमच। यापैकी जे फूल तुम्हाला भेटेल ते फूल तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करू शकता। ही सर्व फुले भगवान शंकरांची आवडती फुले आहेत। श्री भगवान शंकरांच्या पिंडीवर 108 बिल्वपत्रे 78 शतनामावली म्हणत व्हायची असतात। आणि शेवटी तुम्हाला भगवान शंकरांची जी आवडते तुम्हाला ती आरती तुम्ही करू शकता। शिव ही ज्ञानाची देवता आहे। त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत असते। कैलासाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान असलेले भगवान शंकर आपल्याला सांगतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे। कल्याणाचा मार्ग काटेरी आणि अवघड असतो। श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात। कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही। जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टीपासून उंचीवर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही। समुद्र मंथनातून रत्ने निघाली ती सर्वांनी घेतली, अमृताचे पान सर्वांनी केले, पण जेव्हा त्याच मंथनातून विष निघाले तेव्हा सर्व दूर झाले। त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी भगवान शंकरांनी हे विष प्राशन केले। अमृत प्राशन करतो तो देव आणि विष प्राशन करतो तो महादेव। म्हणून भगवान शिवशंकरांना निळकंठ असे म्हणतात। भगवान शिवांवर होत असलेला थेंब थेंब अभिषेक सातत्यता सुचवित असतो। म्हणून माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र ही महत्त्वाची मानली जाते। हा दिवस भगवान शिवशंकराच्या उपासनेचा असतो। या दिवशी उपवास करतात शंकरास लघुरुद्र महारुद्राने अभिषेक करून बेलाची पाने वाहतात। आता महाशिवरात्रीच्या दिवशी याशिवाय तुम्ही बऱ्याच अशा सेवा आहेत त्या तुम्ही करू शकता। त्यामध्ये शिवस्तुती ही तुम्ही दिवसभरात कधीही तुम्हाला वाटेल तसे 1 वेळा किंवा 11 वेळा म्हणू शकता। महत्त्वाचं म्हणजे दिवसभर सतत ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। विशेष दिवशी विशेष सेवा केल्याने त्याचे पुण्य अधिक प्राप्त होते। त्याचप्रमाणे काही शिवभक्त हे
महाशिवरात्रीच्या आधी शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करत असतात, परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलीलामृतातील 11वा अध्याय जरी वाचला तरी पूर्ण शिवलीलामृत केल्याचे पारायणाचे फळ आपल्याला मिळत असते। त्यामुळे किमान महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचायला विसरू नका। त्याचप्रमाणे शिवमहिम्न स्तोत्र, रुद्राध्याय, शिवकवच, शिवनामावली, कालभैरव अष्टक, महामृत्युंजय कवच हे देखील तुम्ही दिवसभरात पठण करू शकता। ज्या ज्या सेवा तुम्हाला शक्य आहे त्या सेवा तुम्ही करू शकता। अशा पद्धतीने भगवान शंकरांची सेवा करून आपल्याला पूर्ण वर्षभराचे चांगले फळ प्राप्त करून घ्यायचे आहे। स्वामी भक्तांनो,